नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? चेन्नईला उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा 3 ऋतू मला बघायला मिळालेले आहेत. तुम्ही म्हणा सुनंदन लेले काय बडबड करतोय? अशा गोष्टी युरोपमध्ये बघायला मिळतात, मेलबर्नला बघायला मिळतात. चेन्नईला कशाला आलाय? एका दिवशी हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. खरंच क्रिकेटच्या मैदानावरती आज जे रंग दिसले, त्या रंगांमध्ये मला हे तिन्ही ऋतू दिसलेले आहेत. त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाबद्दल मी बोलणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. अपेक्षेप्रमाणेच आज संघामध्ये बदल झाले. रिषभ पंत आणि के.एल. राहुलला संधी देत असताना ध्रुव जुरेल आणि सरफराज खानला दुर्दैवाने बाहेर बसायला लागलं. दोन्ही संघांमध्ये 3-3 फास्ट बॉलर घेतले गेले, कारण विकेटचा अंदाज दोन्ही संघांनी लावलेला होता की हे विकेट पहिले 2 दिवस टर्निंग ट्रॅक ठरणार नाही, जे मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. फक्त एक अनपेक्षित निर्णय झाला. गेल्या 40 वर्षांमध्ये चेपॉकवरती जेव्हा कसोटी सामना झालाय, तेव्हा नाणेफेक जिंकणाऱ्या कॅप्टननी पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्यांदा आज धाडसी निर्णय बांगलादेशी कप्तानाने घेतला आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी बॉलिंग करायचा निर्णय घेतला. तो निर्णय सार्थ ठरवायला एकच बॉलर कारणीभूत ठरला आणि तो होता हसन मेहमूद. हसन मेहमूदला मी वर्ल्ड कप पासनं एकदम जवळनं पाहत आलेलो आहे. गुणवान खेळाडू आहे. आज विकेट काढल्या म्हणून म्हणत नाहीये त्याच्याकडे खूप पेस आहे का? नाही. चांगल्यापैकी तो वेगानं बॉलिंग करतो, खूप वेगानं करत नाही. त्याच्याकडे बाउन्सर, यॉर्कर, स्विंग खूप आहे का? नाही. परंतु त्याच्यामध्ये जी काही कौशल्याची झाक आहे, ती कौशल्याची झाक कधी, कुठे आणि कशी वापरावी याची बुद्धी मात्र हसनला नक्कीच आहे. त्याचाच त्यांनी आज वापर केला. एक टप्पा, एक दिशा पकडून बॉलिंग केली आणि त्याचा परिणाम योग्य वेळेला योग्य ठिकाणी झाला. त्यांनी आऊट काढताना रोहित शर्माला टाकलेला बॉल अप्रतिम, स्टंपातनं पडून तो बॉल बाहेर स्विंग झाला आणि त्याच्यानंतर शुभमन गिल लेग साईडला आऊट झाला. तो मात्र बॉल एवढा चांगला नव्हता. आणि त्याचबरोबर विराट कोहलीनी स्टंपाबाहेरचा बॉल मारायला प्रयत्न केला, तोही एवढा कमाल नव्हता. पण लाईन अँड लेन जी हसनची होती ती टॉप क्लास होती. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आज एक गोष्ट जी स्पष्ट दिसून आली ती अशी होती की भारताचे प्रमुख बॅट्समन फेल होताना त्यांना पुरेशी मॅच प्रॅक्टिस नाही आहे, ही गोष्ट दिसून आली. विराट कोहली, रोहित शर्मा हे कोणताही सराव सामना न खेळता एकदम कसोटी सामन्यामध्ये उतरले होते. त्यामुळे ते थोडेसे धडपडत खेळत होते असं बघायला मिळालेलं आहे. विराट कोहलीनी स्टंपाबाहेरचा बॉल मारणं अपेक्षित नाही आहे. रोहित शर्मानी सुरुवातीच्या काळात सांभाळून खेळणं हेही अपेक्षित नाही आहे. 3-34चा स्कोअर झाला. बघता बघता अचानक आमच्या प्रेस बॉक्समध्ये कानावरती आवाज यायला लागले. त्याचं कारण भारतीय पत्रकार 40 आहेत, बांगलादेशी पत्रकार 40 आहेत. होय, बांगलादेशचे 40 पत्रकार ही सिरीज कव्हर करायला आलेत. काय गंमत आहे तिकडे बघा. त्यांच्या दैनिक भोंगापासनं मोठ्या वर्तमानपत्रापर्यंत सगळेजण चॅनलचे असू देत, वर्तमानपत्राचे असू देत, आपापला प्रतिनिधी पाठवतात. म्हणून 40 पत्रकार बांगलादेशी आलेले आहेत. बेहद खुश होते. 3-34, रोहित शर्मा आऊट, विराट कोहली आऊट, शुभमन गिल आऊट आणि त्यावेळेला 5 नंबरवरती रिषभ पंतला बॅटिंगला पाठवण्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाने केला. त्याच्याबरोबर यशस्वी जयस्वाल हा सुरेख बॅटिंग करत होता. एक लक्षात घेतलं पाहिजे, लोक म्हणतील सुरुवात कसली खराब केली, आपले बॅट्समन खराब खेळले. तसं नाहीये. स्वतः हसन मेहमूद पत्रकार परिषदेत म्हणला, सुरुवातीच्या काळात विकेट थोडंसं मऊशार होतं, म्हणजे ज्याला डॅम्प म्हणतो तसं होतं आणि त्याच्यावरती बॉल त्यामुळे निघत होता, स्विंग सुद्धा होत होता. अजून त्यावेळेला मला एक ऋतू बघायला मिळाला. तो ऋतू असा होता की आज सकाळी ग्राउंडवरती ढगांचं आच्छादन होतं, पावसाळी हवा होती. प्रेक्षकांकरता ती चांगली गोष्ट होती, बॉलर्स करता ती चांगली गोष्ट होती, कारण उन्हाचा तडाखा नव्हता, त्यामुळे बॉल थोडासा स्विंग होत होता. हा झाला पहिला ऋतू. त्याच्यामध्ये रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालनी लंच पर्यंत विकेट जाऊन दिली नाही, सुरेख बॅटिंग केली. खराब चेंडूचा सामना बरोबर त्यांनी केला चौकार मारून. याच्यामध्ये हसनला पुरेशी साथ समोरनं मिळाली नाही. तस्किन हा नेहमीच सामान्य बॉलिंग करतो, खूप चांगली नाही, खूप वाईट नाही. आणि त्याच्या बरोबरीने दुसरा जो बॉलर ताहिद राणा होता, याच्याबद्दल खूप बोललं गेलं होतं. त्यांनी थोडीशी शॉर्ट पिच बॉलिंग केली, त्यामुळे त्याला म्हणावी तशी साथ ही विकेटकडनं काढता आली नाही. भारतीय संघाने त्याचाच फायदा घेतला. लंच टाईम नंतर सुद्धा दोघांनी सुरेख बॅटिंग केली.
रिषभ पंत गरज नसताना उजव्या स्टंपचा बॉल मारताना आऊट झाला. यशस्वी जयस्वालचं सुद्धा तेच झालं जेव्हा त्यांनी अर्धशतक केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक विकेट गेली, ती गेली KL राहुलची, जो सुरुवातीला सावध खेळत होता, पण मेहदी हसन मिराजला तो शॉर्ट लेगला आऊट झाला. 6 बाद 144. इथं मला दुसरा ऋतू बघायला मिळाला, ते म्हणजे हिवाळी ऋतू. त्याचं कारण अचानक थंडी वाजायला लागलेली होती. भारतीय संघाच्या धाव फलकाला कुडकुडत होता तो थोडासा, आणि बांगलादेशचे पत्रकार जरा जास्तच बोलू लागले होते. कारण लंच टाइमला, टी टाइमला त्यांची चर्चा चालू झाली होती की कसं हसननी योग्य परिणाम साधलाय. पहिल्या दिवशी भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडलाय आणि आता या पहिल्या डावाला जास्त धावांचं रूप मिळणार नाही. टी टाइम नंतर या सगळ्या गोष्टी बदलल्या. एकीकडे अश्विन जो लोकल हिरो आहे, आणि दुसरा एक लोकल हिरो, आणि तो म्हणजे रवींद्र जडेजा. हो, CSKचा तो लोकल हिरो आहे. त्यामुळे या दोघांनी झकास बॅटिंग केली. एव्हाना विकेट मधलं मॉइश्चर निघून गेलं होतं. मैदानावरचे ढग थोडेसे दूर झालेले होते. सूर्यप्रकाश एकदम लख्ख नाही तरी बऱ्यापैकी यायला लागलेला होता, आणि त्याच्यापेक्षा लख्ख ही या दोघांनी बॅटिंग केली. दोघांच्या शॉट मेकिंग मध्ये करू का नको अशी गोष्ट नव्हती, स्पष्ट विचार होते, आणि त्याप्रमाणे त्यांनी 60 फटकेबाजी केली. फास्ट बॉलर, स्पिनर या दोघांवरती हल्ला चढवला. या दोघांनी थकलेल्या फास्ट बॉलर्सना चांगलंच धारेवर धरलं. हसन मेहमूदनी 18 ओव्हर टाकल्या या पोरांनी दिवसभरात, आणि तरीही त्यांनी जास्त धावा दिल्या नाही. पण तस्किन अहमद असू देत, दुसऱ्या बाजूने ताहिद राणा असू देत, यांना मात्र या दोघांनी चोपलं, कारण त्यांनी स्टंपाच्या बाहेर थोडीशी बॉलिंग केली. स्पिनरचा मात्र काहीच बोलबाला झाला नाही. मेहदी हसन मिराजच्या टाकलेल्या बॉलला जेव्हा जेव्हा शॉट पडला त्याच्यावरती या दोघांनी, अश्विन आणि जडेजाने भरपूर धावा वसूल केल्या. अश्विन तर आज खास फॉर्मामध्ये होता. त्याचे घरचे लोक त्याचा सामना बघायला आलेले होते, आणि नंतर त्यांनी त्यांच्या समोर एक खेळी सादर केली. अश्विन हा लोकल क्रिकेटमध्ये 3ऱ्या क्रमांकावरची बॅटिंग करायचा. तो स्वतःला आजही उत्कृष्ट बॅट्समन आहे हे समजतो आणि करून दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळेच त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये शतक करता आलेली आहेत. आजचं त्याचं शतकही त्या दृष्टीने महत्वाचं होतं, कारण भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना त्यांनी आणि जडेजाने अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. बघा तुम्ही, पहिल्या सत्रामध्ये 3 विकेट गेल्या, 88 धावा झाल्या. दुसऱ्या लंच टाइम टू टी टाइम 3 विकेट गेल्या, 88 धावा झाल्या. आणि तिसऱ्या सत्रामध्ये काय झालं, 5.2च्या सरासरीनी अश्विन आणि जडेजानी तुफान फटकेबाजी केली. 185 धावांची भागीदारी केलेली आहे. अश्विननी शतक केलेलं आहे. सर रवींद्र जडेजा अजून एका शतकाच्या उंबरठ्यावरती आहे. दिवसाभराच्या खेळाचं अजून एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, आणि ते म्हणजे बांगलादेशच्या 3 फास्ट बॉलरनी दिवसभर जास्त बॉलिंग केल्यामुळे ओव्हर रेटला धक्का लागलेला आहे. याचा फटका बांगलादेशच्या कॅप्टनला बसणार आहे, कारण 10-12 ओव्हर्स ते शॉर्ट आहेत. त्यांचं ओव्हर रेटकडे जणू काही लक्षच नव्हतं, आणि त्यामुळे आजच्या दिवसाचा जो 3रा ऋतू मला बघायला मिळाला तो कडक उन्हाळ्याचा बघायला मिळाला. कारण मैदानावरचं ढगांचं मळब दूर होत होतं, भारतीय संघावरचं अडचणीचं मळब दूर होत होतं, आकाशामध्ये सूर्य महाराज येत होते, मैदानावरती अश्विन आणि जडेजा तळपत होते. त्यामुळे सकाळी पावसाळी हवा, थोडंसं स्विंग बॉलिंग, पावसाळी ऋतू. नंतर लंच टाइमला भारतीय संघाला कुडकुडी भरलेली होती, कारण एक काळाचा होता 3 बाद 34, 6 बाद 144. भारतीय संघाला कुडकुडी भरली होती. दुसरा हिवाळी ऋतू. संध्याकाळी मात्र लख्ख सूर्यप्रकाश, कडक बॅटिंग. भारतीय संघाच्या हाती 330 धावांच्या पुढचा स्कोर लागलेला आहे. दिवसभरात मस्त सगळ्यांची करमणूक झालेली आहे. 10,000 प्रेक्षकांनी हे 3ही ऋतू आज मैदानावरती उपभोगले. मी प्रेस बॉक्स म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून या सगळ्या गोष्टी जवळनं पाहिल्या. त्यामुळे आजचा खेळ टिपिकल टेस्ट डेचा खेळ होता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मूड स्विंग बघायला मिळाले क्रिकेटचे. कधी बॉलर्स हवी होत होते, तर कधी बॅट्समन हवी होत होते, आणि हे होत असताना चांगले कॅचेस सुद्धा बांगलादेशने पकडले. पण पुरून उरले कोण, अश्विन आणि जडेजा. त्यांच्या बॅटिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. त्याचबरोबर भारतीयच्या सुरुवातीच्या बॅट्समनला जे अपयश आलं, विराट कोहली असू देत, रोहित शर्मा असू देत, यांनी पुरेशी मॅच प्रॅक्टिस केली नाही असा माझा मुद्दा आहे. त्याबाबत तुमचं मत काय मला जरूर कळवा. हसन
मेहमूद यांनी जी अप्रतिम बॉलिंग करून 4 विकेट काढल्या, भारतीय संघाला चांगलीच गार आणली, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल माझं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ती बेल आयकॉन जी आहे ना, ती टिंग 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 अशी घंटी वाजवा. पहिल्या दिवशीचा खेळ तर मजेदार झालेला आहे. दुसऱ्या दिवशी नाबाद जोडी अजून काय धुमाकूळ घालते हे बघायला मी परत चेपॉक मैदानावरती येणार आहे. तेव्हा आता तुमची रजा घेतो. आता आपली भेट उद्या. बाय बाय.